जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती. तुझी हास्य मुद्रा नयनी दिसू दे, तुझे नाम हे प्रेम हृदयी वसू दे. जया वाट चैतन्य ब्रह्मा मिळावे, तेणे दत्ता भय्यांसी नित ते स्मरावे. नमस्कार, मी केतकी साबदे आपणा सगळ्यांचे बी हॅपी अँड टेक नाम या फेसबुक ग्रुप आयोजित सुखसंवादातून दत्ता काका या कार्यक्रमाच्या भाग क्रमांक 11 मध्ये सहर्ष स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला परमपूज्य दत्ता काका यांनी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे मार्गदर्शन आपल्याला सांगितलेलं आहे, तेच मार्गदर्शन आज आपण या एपिसोडमधून ऐकणार आहोत. आणि काकांचे विचार हे विद्यार्थ्यांसाठी किती मौल्यवान आहेत आणि त्या काकांनी कोणते सूत्र विद्यार्थ्यांसाठी सांगितले आहेत, हे सगळे सूत्र आज आपण या एपिसोडमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत अकोला येथील श्री नितीन कोकिळ काका, यांचे मी कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत करते. यशाचा मार्ग आज आपल्याला नितीन काका उलगडून सांगणार आहेत. आणि मी सर्व उपस्थित पालकांना जरूर विनंती करेल की हा जो भाग आहे हा त्यांनी जरूर त्यांच्या पाल्यांना दाखवावा आणि अनेक पालकांपर्यंत पोहोचवावा. तर सुखसंवादाला सुरू करण्यापूर्वी मी आजचे आपले वक्ते म्हणजे श्री नितीन कोकिळ काका यांची ओळख करून देते. त्यांचे संपूर्ण नाव श्री नितीन कमलाकर कोकिळ आणि ते मूळचे अकोल्याचे आहे आणि सध्याचे वास्तव्य देखील अकोला येथे आहे. यांनी सिव्हिल ब्रांचमधून इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे आणि न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय येथे अकोला येथे ते प्राध्यापक आहे. बुलढाण्याला 1993 साली परमपूज्य श्री दत्ता काका यांची त्यांना पहिली भेट झाली आणि 2003 पासून त्यांना परमपूज्य श्री दत्ता काका यांचा खूप सहवास लाभला. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. त्यामध्ये बिल्डिंग मेंटेनन्स, ITI सिव्हिल ड्राफ्ट्समन, बिल्डिंग मटेरियल अँड सेफ्टी मॅनेजमेंट हे महाराष्ट्र राज्य सरकारचं पुस्तक आणि कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हे देखील पुस्तक लेखन केलेलं आहे. तसेच परमपूज्य श्री दत्ता काका यांच्या पुस्तकांचे संकलन म्हणजेच 10वी व 12वी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शिका या पुस्तकाचं संकलन नितीन काकांनी केलेलं आहे आणि याची आवृत्ती मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तीनही भाषांमध्ये या पुस्तकाचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. आणि परमपूज्य श्री दत्ता काका यांनी सांगितलेला यश एक्सप्रेस, यशाची एक्सप्रेस म्हणजेच यश एक्सप्रेस नावाचं पुस्तक, या पुस्तकाचं संकलन नितीन काकांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये परमपूज्य श्री दत्ता काकांनी यशाचा मार्ग सांगितलेला आहे. आणि आज आपण काकांनी विद्यार्थ्यांना केलेलं मार्गदर्शन आज ऐकणार आहोत आणि ही सुवर्ण संधीचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी मी जरूर विनंती करेल. आणि जास्त वेळ न घेता मी नितीन काका यांना विनंती करते की आजच्या सुखसंवादाला सुरुवात करावी. श्रीराम. तुझी हास्य मुद्रा नयनी वसुदे, तुझे नाम हे प्रेम हृदयी वसुदे.
जया वाटे चैतन्य ब्रह्म मिळावे, तेणे दत्तभैयासी नितते स्मरावे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सुखसंवादातून दत्तकाका या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूज्य दत्तकाकांचे विचार असलेले पुस्तक सुखसंवाद व इतर साहित्य यांचे संकलन कसे पूर्ण झाले याची माहिती संग्रहित करून व यूट्यूबच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता, तसेच या कार्यक्रमाकरता आदरणीय गायत्री काकू, कल्पनाताई देशपांडे, धारवाडकर वहिनी तसेच केतकी शाब्दे यांनी जे अलौकिक कार्य सुरू केले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल मला आमंत्रित केले याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. काकांच्या 2 पुस्तकांचे संकलन करण्याचे भाग्य मला लाभले. पहिलं पुस्तक होतं मराठीतलं की 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शिका. याच पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे नाव 10वीं एवं 12वीं विद्यार्थियों के हेतु अनमोल मार्गदर्शन असे आहे आणि इंग्रजी आवृत्तीचे नाव ऑन द थ्रीशोल्ड ऑफ 10th and 12th असे आहे. यश एक्सप्रेस हे दुसरे पुस्तक आहे. हे पुस्तक मराठीतून तयार झालेले आहे आणि त्याची इंग्रजी आवृत्तीचे काम सुरू आहे यश एक्सप्रेसच्या. यश एक्सप्रेस हे पहिल्या पुस्तकाचे विस्तारित स्वरूप आहे. आता या पुस्तकाचं संकलन कसं झालं याबाबत थोडंसं सांगतो. दिनांक 3 मार्च 2003ला मी, श्रीराम दिगंबर, महेश जकाते आम्ही कलकत्ता रेल्वे स्टेशनवर उतरलो आणि बघतो तर प्रत्यक्ष दत्तकाका आम्हाला घ्यायला आलेले होते. आम्ही तिघांनी काकांना साष्टांग दंडवत घातला आणि माझे सद्गुरू दत्तकाकांनी मला पहिल्यांदा त्यावेळेला नितीन म्हणून हाक मारली होती आणि तो माझ्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण, कारण त्या क्षणाची मी खूप आतुरतेने वाट पाहिलेली होती. त्या दिवशी जणू काही माझा नवीनच जन्म झाला होता. दुसऱ्या दिवशी काका आम्हाला कलकत्ता येथील रामकृष्ण मिशनचे मुख्यालय जे आहे बेलूर मठ ते दाखवण्यास घेऊन गेले. प्रवासात काकांनी आम्हाला जसं मेट्रो, ट्रॉम याबाबत सर्व माहिती सांगितली आणि जणू आपले वडील आपल्या मुलाला जसे समजावून सांगतात त्याप्रमाणे सर्व माहिती काका आम्हाला समजावून सांगत होते. काका आमच्याशी एकदम साधेपणाने, म्हणजे आपले काकाच आपल्याशी जेवढ्या साधेपणाने वागतात तेवढे साधेपणाने वागत आणि बोलत होते. मठातून बाहेर आल्यावर आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या साध्या हॉटेलमध्ये नाश्ता व चहा घेतला आणि बाहेर आल्यावर मग काकांनी मला माझे शिक्षण व नोकरी याविषयी विचारले आणि मला असं म्हणाले की LLB ही डिग्री शोभून दिसते आणि दुसरी गोष्ट म्हणाले की नितीन तू पुस्तक लिही. संध्याकाळी आम्ही घरी परत आलो. घरी आल्यावर माझ्या मनातल्या मनात विचार करणे सुरू होते की काकांनी आपल्याला पुस्तक तर लिहायला सांगितले, परंतु कोणत्या विषयावर पुस्तक लिहायचे हे काही सांगितले नाही आणि माझ्या मनात सारखे तेच सुरू होते. तर एक असं वाटलं की कदाचित आपल्याला आध्यात्मिक पुस्तक लिहायला सांगितलेले असेल. जसा हा विचार आला त्या क्षणी काका म्हणाले की नितीन आपल्याला तुझा जो शिकवण्याचा इमारत बांधकामाचा विषय आहे त्या विषयाचं पुस्तक लिहायचं आहे. त्या दिवशी माझ्या लक्षात आले की काका आपल्या मनातलं ओळखतात. तिसऱ्या दिवशी काका आम्हाला काली मातेच्या दर्शनाला घेऊन गेले होते आणि चौथ्या दिवशी मग आम्ही अकोल्याला वापस आलो. अकोल्याला आल्यावर काही दिवस तर पाय जमिनीवरच नव्हते, हवेतच होतो आम्ही. थोड्या दिवसांनी काकांनी जे पुस्तक लिहायचं सांगितलं होतं ते मिशन हाती घेतलं. सर्व आपोआप सुचत गेले. काकांनी ठरवले की सर्व आपोआप होते. आमच्या कोर्सचे मराठीत पुस्तकच नव्हते. माझे प्राथमिक जे शिक्षण आहे ते इंग्रजीत झाल्यामुळे मराठी 3rd लँग्वेज होती, त्यामुळे
पहिल्या विलांटीला दुसऱ्या विलांटीला ऱ्हस्व दीर्घ म्हणतात इथपासून सुरुवात होती. मराठी भाषा फक्त बोलण्यापुरतीच होती, लिहिण्याचा दुरून दुरून संबंध नव्हता. आणि मुलांना तर म्हणजे तो जो पूर्ण शिक्षण होतं ते मराठीतनं शिकवायचं होतं. आपण ज्या कामाचा पगार घेतो ते काम आपण चांगल्यात चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे असे काका नेहमी म्हणायचे. इथून काकांनी मला सुधारण्याचे त्यांचे जे काम सुरू केले. मनात सतत त्यामुळे पुस्तक लिहिण्याचेच विचार होते. गोंदवले हा माणूस सुधारण्याचा कारखाना आहे याचा प्रत्यय यायला लागला. हळूहळू काकांच्या सहवासात सद्गुरू आपल्या शिष्याची कशी सुधारणा करतात ते कळायला लागले. सुरुवातीला पुस्तक लिहिण्याच्या कामाला थोडी गती होती, परंतु नंतर काम पुन्हा थंडावले. जुलै 2003 पासून काका बुलढाणा येथेच राहावयास आले. काकांचे अकोला येथे डॉक्टर काकांकडे येणे सुरू झाले. त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत काका विचारायचे, पुस्तकाचे काम कुठपर्यंत आले. सुरुवातीला मी सांगायचो सुरू आहे. पण काही दिवसानंतर काका आले, पुन्हा अकोला येथे आले. आता काकांना काय सांगणार याचा मला संकोच व्हायला लागला, कारण पुस्तकाचे काम पुढे सरकत नव्हते. काकांच्या सहवासाची ओढ लागल्यामुळे मी पुन्हा जोराने प्रयत्न सुरू केले व काकांच्या कृपेने माझ्या पुस्तकाचे काम पूर्ण झाले. पुस्तकाच्या मनोगतात घरच्यांचे मुलाचे सहकार्य लाभले याचं आवर्जून काकांनी नमूद करायला सांगितले आणि पुस्तक छापण्यास त्यांनी होकार दिला. पुस्तक छापून तयार झाल्यानंतर काकांना खूप आनंद झाला. बिल्डिंग मेंटेनन्स हे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचे मराठी माध्यमाचे महाराष्ट्रातील पहिले पुस्तक तयार केल्याचा मला आनंद झाला. पुस्तकाला माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब मांडवगणे यांची प्रस्तावना लाभली होती आणि पुस्तकाचे जे प्रकाशन आहे म्हणजे प्रकाशन डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते झाले. या पुस्तक लिखाणामुळे माझ्यात झालेला बदल, मी कॉलेजमध्ये 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना जो विषय शिकवायचो त्याच विषयाचे पुस्तक लिहिल्यामुळे मी त्या विषयाचा एक्सपर्ट झाल्यासारखे मला वाटायला लागले व माझा शिकवण्याचा आत्मविश्वास वाढला. तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्या शिकवण्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने कळायला लागले. कॉलेजला जाण्यात एक प्रकारचा आनंद यायला लागला व व्यावसायिक समाधान मिळायला लागले. या पुस्तकाचा महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासाकरता फायदा झाला, तसेच शिक्षकांना शिकवण्यासाठी फायदा झाला. महाराष्ट्र राज्य पुस्तक लेखन समितीवर माझी नेमणूक झाली आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या 2 पुस्तकांवर माझे नाव त्याच्यावर आले. ही सर्व काकांची कृपाच आहे. विशेष म्हणजे पुस्तकामुळे माझ्यापेक्षा उच्च पदावरील व्यक्तींना ट्रेनिंग देण्यासाठी मला संधी मिळाली. सहकाऱ्यांमध्ये चांगला शिक्षक म्हणून माझी प्रतिमा तयार झाली. आता काकांच्या सूचनेप्रमाणे 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन तसेच यश एक्सप्रेस या पुस्तकाच्या संकलनास सुरुवात झाली. त्याबाबत थोडक्यात सांगतो. काकांसोबत वणीला श्री बापू देशपांडे यांच्याकडे जाण्याचा योग आला. तेथे काकांनी आदरणीय पेंडसे काकू यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या दृष्टीने काही ठळक मुद्दे लिहून घेतले होते. ते ठळक मुद्दे पेंडसे काकूंकडून समजून घे व त्याचा विस्तार कसा करायचा व त्यातून काय अपेक्षित आहे हे सुद्धा समजून घे असे काकांनी सांगितले. काकांनी सांगितल्याप्रमाणे सर्व घडत गेले. पुढे काकांनी सांगितल्याप्रमाणे त्या मुद्द्यांचा विस्तार करण्यास सुरुवात केली. प्रत्येक मुद्द्याचा विस्तार झाल्यानंतर मी काकांना दाखवण्यासाठी बुलढाण्याला जात असे आणि काकांना तो विस्तार वाचून दाखवायचा. काकांनी संमती दिल्यावर अकोला येथे पुस्तक छपाईचे काम पूर्ण केले. पुस्तकाचे संकलन सुरू असतानाच काकांनी
या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे कार्य संस्थाचे श्री राजेंद्र पाठक यांना हे कार्य करण्यास त्यांच्याकडनं ते करवून घेतले व इंग्रजी आवृत्तीचे जे काम होते ते सौभाग्यवती श्रुती राजे यांच्याकडनं पूर्ण झाले. तिन्ही आवृत्त्या छापून झाल्यानंतर इंग्लिश, मराठी आणि हिंदी तिन्ही आवृत्त्या छापून तयार झाल्यानंतर काकांना खूप आनंद झाला व त्यांनी कौतुक केले. हे संकलनाचे कार्य करताना मला सुद्धा खूप आनंद झाला व संकलनाच्या निमित्ताने काकांचा सहवास म्हणजे माझे अहोभाग्य. नंतर या पुस्तकाचे विस्तारित स्वरूप यश एक्सप्रेस काकांनी तयार करून घेतले. यश एक्सप्रेस करिता काकांना अपेक्षित असे अप्रतिम पुस्तकाचे मुखपृष्ठ होते ते आदरणीय आपले बापू देशपांडे वणीचे यांनी स्वतः तयार करून घेतले. यश एक्सप्रेस मधील ठळक मुद्द्यांचा मी येथे मांडतो. तर त्यात पहिले विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर त्याच्यात काय काय लिहिलेलं आहे त्याच्या संबंधी मी उहापोह करतो. पहिला जो मुद्दा आहे तो आहे अभ्यासाचे महत्त्व. काका म्हणायचे अभ्यास करण्याचा कंटाळा करू नका. या विद्यार्थी दशेत भरपूर अभ्यास केल्यानेच पुढील भविष्य उज्ज्वल राहील. परंतु अभ्यासाकडे दुर्लक्ष करून तुम्ही टीव्ही, मोबाईलच बघितला, मौज मजाच केली तर पुढील आयुष्यात ऑटो रिक्षा चालवण्याची वेळ येईल. ऑटो रिक्षावाला होण्यापेक्षा परिश्रमपूर्वक उत्तम अभ्यास करून यशस्वी होऊन कारमध्ये फिरवायचे हे तुम्हीच ठरवा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या विद्यार्थी दशेत तुम्ही अभ्यासासाठी मेहनत घेतली तर त्याची मधुर फळे तुम्हाला आयुष्यभर चाखायला मिळतील. आता जर अभ्यासाचे कष्ट घेतले तर तुम्ही मोठ्या अधिकारी पदावर पोहोचाल. मोठ्या अधिकारी पदावरील व्यक्तींना जसे कलेक्टर, जज किंवा मोठमोठ्या सायंटिस्ट यांना किती मान असतो हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. त्यांना स्वतंत्र बंगला, गाडी इत्यादी सर्व सुखसोयी तर असतातच, परंतु समाजामध्ये एक त्यांना विशेष मान असतो. तर कमी पगाराची नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सतत आयुष्यभर झगडत राहावं लागते आणि अपमानपूर्वक बोलणाऱ्या बॉसेसची संख्या सुद्धा खूप जास्त असते. एकदा काही महत्त्वाची वर्ष तुमच्या आयुष्यातून काही न मिळवता निघून गेले तर मग आयुष्यभर तुम्हाला पुन्हा अशी सुवर्ण संधी नाही. स्वतःमधील सुधारणा ही आतापासूनच करायला हवी. वर्तमान जग हे स्पर्धात्मक असल्यामुळे तुम्हाला खूप मेहनत घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुम्ही या स्पर्धेत मागे पडाल. बोर्डाच्या किंवा विद्यापीठाच्या परीक्षेत टॉपर जो मुलगा असतो त्याला पेपर लिहिण्यासाठी 3 तास दिलेले असतात आणि शेवटचा जो मुलगा येतो त्याला सुद्धा 3च तास दिलेले असतात. मग दोघांच्या मार्कांमध्ये एवढी तफावत असण्याचे कारण काय? तर एकाने वर्षभर मेहनत घेतलेली असते आणि दुसऱ्याने घेतली नाही, एवढाच तो मुद्दा आहे. अक्षरलेखन, हँडरायटिंग कसे असावे? अक्षरलेखन खूप जास्त आकर्षक नसले तरी वाचनीय असावे. याकरता तुम्ही जितका वेळ वाचाल किंवा पाठ कराल त्याच्या बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. कारण तुम्हाला काय माहित आहे हे महत्त्वाचे नाही, तर परीक्षेच्या त्या 3 तासात तुम्ही जे लिहिलेलं आहे त्याच्यावरच मूल्यांकन होणार आहे, व्हॅल्युएशन होणार आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. लिहिण्याची प्रॅक्टिस करा, हे अत्यंत आवश्यक आहे. आता नंतरचा जो मुद्दा आहे विद्यार्थ्यांसाठी की अभ्यास मार्गातील स्पीड ब्रेकर्स. काही विद्यार्थी आपल्या आई वडिलांना, बहीण भावाला किंवा मित्रांची जी कामं आहे ते स्वतःचा अभ्यास बाजूला ठेवून ती कामे करीत बसतात आणि स्वतःचा घात करून घेतात. कारण परीक्षक जो असतो एक्झामिनर त्याला त्या 3 तासात विद्यार्थ्याने पेपरमध्ये काय लिहिलेले आहे यावर मार्क द्यायचे असतात. त्याने किती लोकांना मदत केली किंवा त्या मुलीने घरी किती भांडे घासली याच्याशी काहीही देणे घेणे नसते. लग्न, वाढदिवस
किंवा इतर कुठल्याही समारंभाला गेलो नाही तर काही बिघडत नाही, पण एकदा का अभ्यासाची वेळ तुमच्या आयुष्यातून काही न मिळवता गेली की पुन्हा ती वेळ येणार नाही. नो सेकंड चान्स. सप्लिमेंटरी परीक्षेचे पेढे कोणीही वाटत नाही. यानंतरचा मुद्दा जो आहे तो परीक्षा तयारीची टेक्निक. काका म्हणायचे परीक्षेचे टेक्निक समजून घेतले तर प्लस 95% मिळवणे सोपे होते. मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तुम्हाला हे लक्षात येईल की ठराविक प्रकारचे आणि ठराविक प्रश्न आलटून पालटून विचारले जातात. काही विद्यार्थी परीक्षेचे टेन्शन घेतात. त्यासाठी काका म्हणायचे गणिताच्या दिवशी इंग्रजीचा पेपर देतात का, किंवा सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न विचारतात का. या सर्व प्रश्नांचे उत्तर नाही आहे तर मग टेन्शन घेण्याचे किंवा घाबरण्याचे काही कारणच नाही. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस, परीक्षेचे वेळापत्रक हे सर्व काही फिक्स असते. आता परीक्षेला जाण्यापूर्वी, परीक्षेला ज्या वेळेला तुम्ही जाताय तर त्या दिवसात काय करायला पाहिजे. परीक्षेला जाण्यापूर्वी, परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तुम्ही समजून घेणे. कोणतेही 2 प्रश्न स्वाभाविक कठीण असतात. त्यासाठी जास्त वेळ न घालवता तुम्ही प्रथम येत असलेले सोपे प्रश्न सोडवावे. प्रश्नांची उत्तरे योग्य व समर्पकच लिहावीत. उगीच फापट पसारा नको. 2 मार्काच्या प्रश्नासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढेच ओळी तुम्ही उत्तराच्या लिहायला पाहिजे. नाहीतर 2 मार्काचा प्रश्न आहे आणि तुम्ही जर पानभर उत्तर लिहिलं तर त्याच्यात तुमचा वेळ जाणार आहे आणि तुम्हाला 2च मार्क मिळतील. 3 तासाचा पेपर घाई गडबडीने 2 तासातच सोडवून येऊ नये, त्यात भूषण मानू नये. दिलेल्या वेळेपर्यंत पेपर सोडवण्याचा प्रयत्न करावा. परीक्षा हे केवळ ज्ञानाच्या म्हणजे नॉलेजच्या नाहीत तर त्या ज्ञान आणि वेळ, नॉलेज प्लस टाइम यांच्या संयोगाच्या आहेत. समजा तुम्हाला 12वीचा पेपर दिला आणि सोडवण्यासाठी 10 तास दिले तर तो तुमच्या फक्त ज्ञानाचा परीक्षा ठरेल, ती फक्त ज्ञानाची परीक्षा ठरेल. परंतु तोच पेपर तुम्हाला 3 तासात सोडवण्यास सांगितलं तर ती परीक्षा ज्ञान प्लस वेळ याची होते. जसे ODI मध्ये 50 ओव्हर नंतर अंपायर स्टंप काढून घेतो, मग आमच्या रोहित शर्माच्या सेंचुरीला 1 रन बाकी आहे, थोडे थांबा ना असे म्हटले तर अंपायर म्हणेल नो. तसं वेळेचे महत्त्व समजणे म्हणजे परीक्षेत हमखास यश मिळवणे होय. आता परीक्षेच्या दिवसात जो आपण डाएट घेतो त्याविषयी काकांनी मला आवर्जून या पुस्तकामध्ये हा मुद्दा घालायला सांगितलेला आहे. परीक्षेच्या दिवसात काका म्हणायचे की वर्किंग लंच घ्या, उभ्या उभ्याच जेवण करा, कारण त्यात जास्त वेळ घालवणे योग्य नाही. बरेच विद्यार्थी पेपरच्या भीतीमुळे किंवा मानसिक ताणामुळे उपाशी पेपरला जाण्याची शक्यता असते. त्यावेळेला पालकांनी आपल्या मुलाला ताजे व सुपाच्य असे अन्न तयार करून देणे आणि त्याला जेवणासाठी नाश्त्यासाठी आग्रह करणे हे आवश्यक असते. पेपरच्या 1 तास अगोदर फरळ वजा भोजन म्हणजे हेवी ब्रेकफास्ट करावा, जेणेकरून भूक लागणार नाही. खूप जास्त जेवण केल्याने व पचायला जड असे अन्न जर तुम्ही खाल्ले तर तुम्हाला सुस्ती येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे टाळायला पाहिजे, जड अन्न खाऊ नका. पोशाख म्हणजे तुमचा जो तुम्ही जे कपडे घालून जाणार आहे त्याबद्दल सुद्धा काकांनी याच्यात म्हटलंय की साधारणतः सर्व परीक्षा या उन्हाळ्यात असतात. त्यामुळे परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी तंग म्हणजे टाईट जीन्स किंवा स्किन टाईट शर्ट, सॉक्स, जोडे हे जर तुम्ही घालून गेला तर परीक्षा हॉलमध्ये अवघडल्यासारखे वाटेल व तुमचे सतत लक्ष तिकडेच राहील. अशा वेळी जाडे किंवा तंग कपडे न घालता सैल कॉटनचे कपडे जर तुम्ही घातले व चप्पल घातली आणि विद्यार्थ्याला शोभेल अशा पोशाखात जर तुम्ही परीक्षेला गेलात तर परीक्षा हॉलमध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहाल. बघा काकांनी किती बारीक बारीक मुद्दे घेण्यास या पुस्तकात मला सांगितलेले आहे.
आपल्याला सर्व माहीत असते, परंतु पुस्तकामुळे आपल्याला सर्व मुद्दे एकत्रितपणे व एका ठिकाणी मिळतात व पुस्तकामुळे त्या मुद्द्यांची आपल्याला आठवण होते, रिमाइंडर होतं पुस्तकामुळे. आता बरेचसे विद्यार्थी परीक्षेला जाईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत वाचन करतात. त्याला शेवटचे वाचन आपण असं टायटल दिलेलं आहे. परीक्षागृहात जाईपर्यंत वाचन करू नये. त्याने शेवटी वाचलेलेच डोक्यात राहते व प्रश्नांची अयोग्य व चुकीची उत्तरे लिहिल्या जातात, असे बरेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते. पेपर लिहिताना आजूबाजूला लक्ष न देता आपलाच पेपर सोडवणे. शेजारचा मुलगा खूप व केव्हाचा सारखा लिहितो आहे याने घाबरून जाऊ नये, कारण तो अगदी चुकीचे किंवा गैर सुद्धा लिहत असण्याची शक्यता आहे. परीक्षा गृहातून बाहेर पडल्यानंतर जो तुम्ही सोडवलेला पेपर आहे त्याच्यावर डिस्कशन नको. ज्या विद्यार्थ्याच्या पेपरातील उत्तरे चुकलेले असतील ते याच्यामुळे नर्वस होतील आणि त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशीच्या पेपरवर होतो. तेव्हा जो पेपर झालेला आहे त्याची चर्चा करू नये. पेपर कसे गेले? बरेच लोक विचारतात विद्यार्थ्यांना की बा तुझे पेपर कसे गेले. तर पेपर चांगले गेले असतील आणि तुम्ही जर ठीक गेले असे इतरांना सांगितले आणि तुम्हाला 95% गुण मिळाले तर तुम्हाला दैवयोगाने हे यश मिळालेलं आहे, नशिबाने हे यश मिळाले आहे असा समोरच्याचा ग्रह होईल. त्यामुळे पेपर जसे गेले असतील तसेच सांगा. एक फार सुंदर कविता आहे, हिंदीच्या पाठ्यक्रम पुस्तकातील आहे, 6वीच्या पुस्तकातील. असफलता एक चुनौती है स्वीकार करो. असफलता एक चुनौती है स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम. जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्ष का मैदान मत छोड़ो मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. आता विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा मुद्दा आहे की एव्हरीथिंग इज इन युअर हँड्स. अभ्यास कठीण आहे, घर लहान आहे इत्यादी कारणे देऊन तुम्ही अभ्यास न करण्याचा जर समर्थन करत असाल तर तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहात. घर कोणाचेही मोठे होऊ शकत नाही. लोड शेडिंग बंद होऊ शकत नाही. शाळेतील शिक्षक शिकवतात किंवा शिकवत नाहीत यापेक्षा तुम्ही होणारे जे पिरियड्स आहेत ते लक्षपूर्वक अटेंड करा. अभ्यास समजून घ्या. हे तुमच्या हातात आहे. कुठे सुद्धा परिस्थिती 100% अनुकूल नसते किंवा 100% प्रतिकूलही नसते. आणि 100% अनुकूलता जर असेल तर यश मिळवण्यात काही गौरवच नाही. 100% अनुकूलता जर असेल आणि तुम्ही पास झाला तर तुम्हाला पेढे वाटण्यात काही गौरव आहे का? काहीच गौरव नाही. प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणे कधीही जास्त गौरवाचे असते. आता बघा, परीक्षा टफ आहे म्हणूनच तर पेढे वाटण्यात आनंद आहे. समजा 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत 1+1 किती, 1+2 किती, 1+3 किती असे प्रश्न विचारले आणि त्याची अचूक उत्तरे दिली म्हणून त्याचे कौतुक होणार आहे का? तुमचा अभ्यास कठीण आहे यापेक्षा तुमची गुणवत्ता वाढवणे म्हणजे क्वालिटी इम्प्रोव्हायझेशन गरजेचे आहे असे म्हटले तर. सारांश हाच की एव्हरीथिंग इज इन युअर हँड्स. याचा अर्थ इनस्पाइट ऑफ हे सर्व असंच असून सुद्धा तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. आता नंतरचा जो मुद्दा आहे तो आहे विद्यार्थी दशा, स्टुडंटशिप ज्याला म्हणतात, विद्यार्थी दशा. विद्यार्थी दशेला वयाची मर्यादा आहे. विद्यार्थी दशा पुन्हा येत नाही हे फार उशिरा कळून उपयोगाचे नाही. विद्यार्थ्यांना आत्ता या वयातच कळले तर फायद्याचे. बाकी सर्व गोष्टी पुढे करता येतील.
जसे लग्न समारंभात गेला नाही तर बिघडत नाही, वाढदिवस पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे, वैष्णव देवीला केव्हाही जाऊ शकतो, क्रिकेटचे मॅचेसचे रेकॉर्डिंग पाहता येते, पिक्चर किंवा गाणे याचे सुद्धा रेकॉर्डिंग आपण नंतर पाहू शकतो, परंतु विद्यार्थी दशा पुन्हा येणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेमध्ये नशिबाचा प्रश्नच येत नाही, प्रयत्न महत्वाचे आहे. काका नेहमी म्हणायचे नो लंच इज फ्री, आणि दुसरं काका असं नेहमी म्हणायचे की टाइम अँड टाइड डू नॉट वेट फॉर एनीबडी. आता नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जे मार्गदर्शन आहे, ते मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा त्या पुस्तकातली जी माहिती आहे किंवा पालकांनी मुलांच्या अभ्यासाकरता काय काय करायला पाहिजे, पॅरेंटिंग, त्या पुस्तकात जे दिलेलं आहे त्याच्याविषयी मी थोडक्यात येथे माहिती देतो. प्रत्येक पालकाची सदिच्छा असते की आपल्या मुलाने मुलीने खूप अभ्यास करावा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये टॉप करावे, खूप मोठे व्हावे. पण पालकांनी आपल्या या सदिच्छेपोटी मुलांना टेन्शन देऊ नये, नर्वस करू नये, दुसऱ्यासमोर टोचून बोलू नये, आणि विशेष म्हणजे चिडचिड करू नये, आणि दुसऱ्या मुलांशी तुलना तर अजिबातच करायला नको. आपला मुलगा चांगल्या मार्कांनी पास व्हावा ही काही एका रात्रीतून घडणारी घटना नाही. त्यासाठी तुम्हाला वर्षभर सतत त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. पालकांनी आपल्याला मुलाला सर्वात प्रथम विश्वासात घ्यावे, त्याला प्रेमाने या 10वी व 12वी या वर्षांचे जे महत्त्व आहे ते समजावून सांगावे, त्याला प्रोत्साहन द्यावे. मुले समजूतदार असतात, त्यांना प्रेमाने समजावून सांगितले तर ते समजून घेतात. शक्यतोवर घरची जी कामे आहे या महत्त्वाच्या वर्षी तुम्ही त्याला सांगण्याचे टाळा. पालकांनी मुलांना अभ्यास शिकवायचा नसतो तर त्याला प्रोत्साहित करून अभ्यासाला बसवायचे, एवढेच करायचे असते. 10वी व 12वी या महत्त्वाच्या वर्षी एक जबाबदार पालक म्हणून तुमच्या घरी पिकनिकसाठी जे पाहुणे येणार आहे त्यांना स्पष्ट नाही म्हणा. तसेच या वर्षी घरी जे या महत्त्वाच्या वर्षामध्ये घरात कुठलंही मोठं कार्य जसे लग्न, मौंज इत्यादी आयोजित करू नका. स्पेंड लेस ऑन ड्रेस, मोर ऑन बुक्स, दे आर युअर बेस्ट फ्रेंड्स. मुलांना प्रमोट करा, स्वावलंबी करा. आई वडिलांमध्ये ऐक्य पाहिजे, नेहमी ऐक्य, युनिटी. म्हणजे मुलांना कृती करावीच लागते. एकाने पडती बाजू घेऊन ध्येयाकडे जाण्यास मुलांना प्रोत्साहित करायला पाहिजे. दत्ता काका सांगत की मातृत्व फक्त मुलगा पाळण्यात असेपर्यंत, पितृत्व त्याच्यापेक्षा थोडे जास्त दिवस, परंतु मातृत्व पितृत्व यापेक्षा कर्तृत्व महत्वाचे आहे. फाजील लाड, खाण्याचे चोचले पुरवून पालक मुलांना पांगळे करतात. अभ्यास शिस्तीच्या बाबतीत पालकांनी तडजोड करू नये. देवी सरस्वतीच्या एका हातात वीणा आहे व एका हातात पुस्तक आहे. तुम्ही मुलांना म्हणतात ड्रेस घे, बाईक घे, शूज घे, मोबाईल घे, यापेक्षा त्याला चांगली पुस्तके, डिक्शनरी घेण्यासाठी प्रवृत्त करा. वाढत्या वयासोबत कपड्याची आवड स्वाभाविक आहे, परंतु कपाट भरून कपडे देण्यापेक्षा कपाटभर पुस्तके दिली तर ती त्याच्या जास्त उपयोगाची ठरतील. मुलांचा वाढदिवस, पाडवा, दिवाळी निमित्त साधून पालकांनी, नातलगांनी, मित्रमैत्रिणींनी एकमेकांना पुस्तके भेट दिल्यास ती एक प्रकारची वेगळी भेट ठरेल. थोडक्यात त्यांच्या महत्त्वाच्या दिवसात स्वतःचे एन्जॉयमेंट थोडं बाजूला ठेवून त्याच्यासाठी प्रमोटिंग वातावरण तयार करा. पालकांनो, आज शिक्षणाला अफाट खर्च आहे, खूप खर्च लागतो. युनिफॉर्म, डोनेशन, पुस्तक, फी, कोचिंग क्लास, आणखी इतर सगळ्या खर्चांची जुळवाजुळव करताना पालकांची दमछाक होते.
अशा वेळी मुलांच्या लहान वयातच त्याचं इन्शुरन्स केलं किंवा काही दुसऱ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली तर योग्य वेळी काही रक्कम नियमितपणे मिळेल, प्रीमियम पण कमी लागेल आणि थोड्या थोड्या बचतीतून सर्व खर्चांची जुळवणूक होईल. या गोष्टीचा मला स्वतःला खूप फायदा झाला. मी योग्य वेळी इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवले, त्यामुळे माझा मुलगा जय याची इंजिनिअरिंगची फी भरताना मला वेळेवर पैसे मिळत गेले. शेवटी पालकांना असे सांगावेसे वाटते, मुलांना काळ फार कठीण आहे. मुलांना आमच्या वेळी असं नव्हतं हे सांगून निरुत्साही करू नका. IIT, IIM यांकरिता देशात कमी कॉलेजेस आहेत, त्यामुळे साहजिकच ज्यांची गुणवत्ता उत्तम त्यांनाच येथे प्रवेश मिळतो. सारांश उत्तम अभ्यास करून गुणवत्ता वाढवावी, प्रवेश मिळत नाही याचा संदर्भ पालकांनी समजून घ्यावा व अभ्यास करा असा हिताचा सल्ला मुलांना द्यावा. या बोलण्याचे दूरगामी परिणाम होतात. स्पर्धेचे युग आहे म्हणून जबाबदारी पालकांची जास्त वाढली आहे. जागतिकीकरण, बदलती परिस्थिती यामुळे विद्यार्थ्यांना नुसते हुशार नाही तर सक्षम पाहिजे, मल्टी स्किलिंग पाहिजे. काका नेहमी म्हणायचे, मुलांना डिझर्विंग बनवा म्हणजे ते डिमांड करू शकतील, क्वालिफाईंग करा म्हणजे ते क्लेम करू शकतील. मुलं कोमल वयाचे आहेत, त्यामुळे पालकांनी ठाम निर्णय घ्यावे लागतील. शिक्षणाकरता, नोकरीकरता वयाच्या अटी आहेत, याचे मापदंड लक्षात घेऊन संधीचे सुवर्ण संधीत रूपांतर करणे शक्य होणार नाही का? पालकांनी परिस्थितीची योग्य जाणीव पाल्यांना वेळोवेळी करून देणे इष्ट होणार नाही का? काका नेहमी म्हणायचे की सक्सेस इज सिंपल, डू व्हॉट इज राईट द राईट वे अँड ॲट द राईट टाइम. पालक आपल्या मुलांकडून बरेचदा अवास्तव अपेक्षा ठेवतात. काका म्हणायचे, ध्येय मोठे असावे परंतु अपेक्षा कमी ठेवाव्या. काका नेहमी सांगायचे ती गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. एका घरातील वडील त्या घरची पेपरची जी रद्दी असते ती रद्दीवाल्याला विकत असताना त्या रद्दीमध्ये त्यांना एक शाळेचे प्रोग्रेस कार्ड दिसतं. त्यातील मार्क पाहून त्यांचा राग अनावर होतो आणि ते मुलाला बोलवतात आणि त्याच्यावर रागवतात. तो मुलगा शांतपणे हातात ते जे कार्ड ते हातात घेतो, वाचतो व बाबांना म्हणतो, बाबा हे प्रोग्रेस कार्ड तुमचेच आहे. आपली मुले ही आपल्यासारखीच असणार हे पहिले लक्षात घ्या व त्या प्रमाणात अपेक्षा ठेवा. विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या प्रगतीमुळे, कॉम्प्युटरमुळे आपली मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत याचे भान पालकांनी ठेवायला हवे. पालकांनी प्रेमाने मुलांना आर्टिक्युलेट करावं लागेल. एक गोष्ट काका पालकांना मार्गदर्शन करताना नेहमी सांगायचे की एक पती पत्नी होते. ते घराबाहेर येऊन लोकांसमोर त्यांचे जोरजोराने भांडण सुरू होते. पत्नी जी होती ती प्रोफेसर होती व पती वकील होता. पत्नी प्रोफेसर असल्यामुळे तिच्या प्रिन्सिपलचे सतत चुकांसाठी तिला ऐकावं लागायचे. पत्नी म्हणाली, आपण मुलाला प्रिन्सिपॉल करायचे. तर वकील म्हणत होता, नाही आपण मुलाला जज करायचे. दोघे जोरात भांडत होते. तेथे उपस्थित असलेले एक सज्जन यांनी त्यांना प्रश्न केला की तुमचा मुलगा कुठे आहे? प्रथम त्याला विचारा की त्याला काय व्हायचे आहे. पत्नी म्हणाली, तो अजून पोटात आहे. मुलांकडून भरमसाठ अपेक्षा ठेवून आपण आपल्या घरातील स्वास्थ्य बिघडवून टाकतो. त्यापेक्षा सुखसंवाद, यश एक्सप्रेस ही पुस्तके वाचून आपण सामंजस्य निर्माण करू शकतो.
शांतता निर्माण करू शकतो आणि आपले जे कर्तव्य आहे ते योग्य पद्धतीने पार पाडू शकतो. आता आम्ही जे सुखसंवाद पुस्तकांची जी विक्री आहे करतो इथे अकोल्यामध्ये, त्याबाबत मी थोडंसं आपल्यासमोर बोलतो. श्री महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे सुखसंवाद हे माध्यम आहे. या पुस्तकामध्ये जीवनात कशाही प्रसंगात तुम्हाला आनंदी राहता येते व ते आनंदात कसं राहावं हे सांगितलेलं आहे. तसंच नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेले आहे सुखसंवादमध्ये. पुस्तक गोष्टी स्वरूपात आहे, त्यामुळे वाचायला रंजकता येते. काही सुखसंवाद हे संवाद स्वरूपात आहेत. पुस्तकांची भाषा अतिशय सोपी आहे. अकोल्याचे श्री मुकुंदराव कुलकर्णी आणि आम्ही दर रामनवमी, हनुमान जयंती आणि महाशिवरात्रीला स्टॉल लावतो. गोंदवले येथे सुद्धा गुरुपौर्णिमा पुण्यतिथी उत्सवात आम्ही थोरले राम मंदिरासमोर स्टॉल लावायचो. स्टॉलवर येणाऱ्या भक्तांना आम्ही सांगतो, आपल्या जीवनात अनेक प्रसंगात आपला आनंद जातो. जसे बदली झाली, आनंद गेला. त्याच्यानंतर पगारवाढ झाली नाही, आनंद गेला. मुलं ऐकत नाही, आनंद गेला. इतकंच काय तर कणिक संपली तरी आनंद जातो. या सर्व परिस्थितीत आपला आनंद कसा टिकवून ठेवायचा हे या पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे. दुसरे आम्ही त्यांना म्हणतो, पुस्तकाच्या आतील कोणतेही एक पान वाचून बघा आणि आवडलं तर पुस्तक घ्या. सुखसंवाद पुस्तकाची कुठूनही वाचलं तर लिंक लागते. अनेक जण विचारतात यांचे इतके 20 भाग आहेत, तर आम्ही सांगतो मग प्रत्येक भाग हा स्वतंत्र आहे. कुठलाही भाग एकमेकाला असं जोडलेलं नाही, सिरीज नाही, लिंक नाही. पुस्तक घेतल्यानंतर त्याला पुस्तक जरूर वाचा असे आम्ही आवर्जून म्हणतो. पुस्तक घेणाऱ्यांच्या प्रतिक्रिया, सुखसंवाद ज्यांनी पुस्तकं घेतले त्यांच्या प्रतिक्रिया. अनेक लोकांनी आमचे डिप्रेशन कमी झाल्याचे सांगितले. विनाकारण होणारी चिडचिड कमी झाली या पुस्तकांमुळे. तो माझ्याशी असा का वागला याबाबत आम्ही सकारात्मक विचार करायला लागलो. एका व्यक्तीने आमच्याजवळ तर अशी प्रतिक्रिया दिली की सुखसंवाद पुस्तके म्हणजे या पुस्तकांमध्ये मंत्रांची शक्ती आहे. गोव्याला उत्सव झाला होता. त्या उत्सवात आम्ही स्टॉल लावला होता. आदरणीय श्री देशमुख काका माईकवरून उपस्थितांना पुस्तक घेण्यास आवाहन करीत होते. ते सारखे आवाहन करत होते की पुस्तकं घ्या आणि असे सुद्धा म्हणायचे की बा यांचा भार हलका करा. थोड्या वेळाकरता काका भार हलका करा असे का म्हणतात याचे आश्चर्य वाटले. परंतु नंतर लक्षात आले की प्रेमामुळे आणि कल्याण व्हावे या सदिच्छेपोटी ते आग्रह करत होते. पुस्तकाच्या कार्यासाठी मला दत्तकाकांसोबत गोंदवले येथे गुरुपौर्णिमा व पुण्यतिथी उत्सवात जाण्याची अनेकदा संधी मिळाली. हे माझे अहोभाग्य. गोंदवले येथील मुक्कामात आदरणीय कल्पनाताई देशपांडे यांनी पुस्तक कसे विकावे याचे प्रात्यक्षिकच करून दाखवले होते मला. काका नेहमी म्हणायचे, एक जरी पुस्तक विकले गेले तरी आपल्याला समाधान आहे, कारण पुस्तक विक्री हा काही आपला व्यवसाय नाही. पुस्तक विक्री करताना घरोघरी आम्ही पुस्तकं जाऊन दाखवायचो. त्यामुळे अनेक अनुभव आम्हाला मिळाले. काकाच घेणाऱ्याला प्रेरणा देतात. त्यामुळे एखाद्याने नाही म्हटले तर काही विशेष वाटत नाही. आपण विनाकारण काळजी करतो ते योग्यच करीत असतात याची जाणीव होते. एकदा गोंदवल्याला येथे उत्सवात गेलो असताना पुस्तक विक्रीसाठी जवळच्या गावात आम्ही गेलो होतो. बसमुळे रात्री येण्यास उशीर झाला. काका मी येईपर्यंत जेवायचे थांबले होते व सतत मी अजूनपर्यंत का नाही आलो याची विचारपूस करत होते. काकांचे आपल्यावर किती प्रेम आहे आणि कसे सतत लक्षात आहे हे शब्दातीत आहे, हे मांडताच येणार नाही. काका म्हणायचे, सुखसंवादमधील कथा या केवळ मनोरंजन म्हणून नाही, तर त्यातील गर्भित अर्थ समजून घेऊन
त्याचा आपल्या जीवनात आनंदात राहण्यासाठी उपयोग करून घ्यावा, असं काका नेहमी म्हणायचे. काका म्हणायचे, पुस्तकावर नाव कोणाचे आहे याला महत्त्व नाही, तर पुस्तकाच्या आत काय लिहिलेले आहे याला महत्त्व आहे. एका घरात पुस्तकं घेता का म्हणून विचारले असता त्या घरातील व्यक्तीने अशी प्रतिक्रिया दिली की मला आज सकाळपासून सारखे वाटत होते की पुस्तक घ्यावे. काका आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत बरोबर पोहोचवतात. आपण कितीही त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तरी तो घेत नाही, परंतु त्याला प्रेरणा झाली की तो ताबडतोब पुस्तक घेतो. असे हे काकांचे लोक सुधारण्याचे अथांग कार्य आहे असे मला वाटते. आपल्याला त्यांनी आपलं म्हटलं, यात सगळं आलं. थँक्यू महाराज, थँक्यू दत्ता काका, असे उद्गार आपल्या तोंडून सहज बाहेर पडतात. कल्पनाताई बुलढाण्याला यश एक्सप्रेसची जी पुस्तकं आहे ते शाळेत जाऊन विकायच्या. गोंदवले येथे जाताना म्हणजे काका सोबत होते, कल्पनाताई होत्या, मुकुंदराव देशपांडे होते आणि मी होतो. तर ट्रेननी प्रवास सुरू होता. तर ट्रेनमधील प्रवासात सुद्धा कल्पनाताईंनी जे प्रवासी होते, सहप्रवासी, त्यांना सुखसंवादची पुस्तके दाखवली, घ्यायला लावले आणि त्यांना हे सुद्धा म्हटलं की बा तुम्हाला जर काही अडचणी असतील तर दत्ता काका इथे या ट्रेनमध्येच आहेत, तर तुम्ही त्यांना तुमचे प्रश्न मांडू शकता, समस्या त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या प्रश्नांचं समाधान करून घेऊ शकता. तर ते सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने तिथे यायचे, काकांना आपले प्रश्न विचारायचे आणि काका त्यांना त्यांचं समाधान करून द्यायचे. काका जसे मी काकांना दर्शनाला गेलो की काका असे नितीन असे आवाज द्यायचे. त्या आवाजात इतका आपलेपणा होता की त्या हाकेमुळे, प्रेमामुळे मी काकांना पूर्णपणे शरणागत झालो. आजही तो आवाज आठवला की डोळ्यात पाणी येते. काकांच्या प्रेमामुळे माझे वैयक्तिक जीवन शांत झाले, भगभग कमी झाली, विनाकारण आनंद मिळायला लागला. संतांचे ज्ञान हे समग्र असते, त्यांना सर्व मागचं पुढचं कळत असते. त्यामुळं त्यांचं प्रामाणिकपणे ऐकण्याचा प्रयत्न केल्यास रखरखीत जीवन सुखकर होतं, याचा मला अनुभव आला. काका नेहमी म्हणायचे, जेवढं जमायचं होतं तेवढं जमलं, असं म्हटलं तर निराशा कमी होते. काका म्हणायचे, पुस्तके वाचा, विचारा, विचार करा आणि विचारी बना. चांगल्या सकारात्मक विचारांशिवाय लोक रॅशनल होऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांचे विचार आपण समाजापर्यंत पोहोचवून समाजाला या मौल्यवान विचारांचा आपल्याला फायदा झाला, त्यांना सुद्धा फायदा व्हावा, या सदिच्छेने ही पुस्तक विक्रीची सेवा आहे. दत्ता काकांचे सुखसंवाद ही पुस्तकं आम्ही आपल्याला अकोला येथून कुरिअरद्वारे किंवा पोस्टाद्वारे कमी खर्चात पाठवू शकतो. या क्रमांकावर तुम्ही संपर्क केल्यास आम्ही ही पुस्तकं तुम्हाला पाठवू शकतो. नितीन कोकिळ म्हणजे माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 9822237629 आणि श्री मुकुंदराव कुलकर्णी अकोल्याचे, त्यांचा नंबर आहे 9422863105. धन्यवाद. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. नाम योगी श्री दत्ता भैया महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. थँक्यू. वा काका, खूप छान. आज तुम्ही विद्यार्थ्यांना काकांनी दिलेलं मार्गदर्शन आज सगळ्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं आणि आज आपल्याला खरंच काकांचे विचार, काकांची शिक्षणाबद्दलची तळमळ आज आपल्याला आजच्या सुखसंवादामधून दिसली. परमपूज्य श्री दत्ता काका नेहमी म्हणायचे की विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं, खूप पुढे जावं आणि तुम्ही खूप मोठे व्हा, असं काका नेहमी म्हणायचे. जे शिकायला मिळेल ते शिकण्याचा प्रयत्न करा आणि जे शिकाल ते उत्तमच शिकाल, असं परमपूज्य श्री दत्ता काका नेहमी म्हणायचे. आणि आजच्या सुखसंवादामधून आपल्याला परमपूज्य काकांचं मिळालेलं सूत्र म्हणजे
काका विद्यार्थ्यांना सांगतात की जर 100% जर तुमच्याकडे अनुकूलता असेल तर ते मिळालेलं जे यश आहे ते काही गौरव करण्यासारखं यश नाही. कारण 10वीची परीक्षा जर टफ असेल तरच त्यामध्ये मार्क मिळवण्याची मजा आहे. जर 10वीची परीक्षा जर पहिलीतला अभ्यासक्रम देऊन जर विद्यार्थ्यांनी सॉल्व केली तर त्याला अर्थ राहणार नाही, त्यामध्ये मजा येणार नाही. त्यामुळेच काका म्हणतात की तुमच्याकडे तुमचा अभ्यासक्रम हा टफ आहे तेव्हाच तुम्हाला परीक्षा देण्यात मजा आहे, तेव्हाच तुमच्या मार्कांना व्हॅल्यू आहे. आणि म्हणूनच काका म्हणतात की तुम्ही जिद्दीने प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. क्वालिटी इम्प्रोव्हायझिंगवर काकांनी भर द्यायला सांगितला. आणि स्टुडंट्स जे विद्यार्थी आहेत, या ठिकाणी मला एक काकांनी एका विद्यार्थ्याला दिलेला मोलाचा सल्ला आहे, तो एक प्रसंग आहे, तो मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. की एक विद्यार्थी काकांकडे आला, दत्ता काकांकडे आला आणि तो म्हणाला होता की काका मला अभ्यास करण्याचा फार कंटाळा येतो आणि मला खूप बोर होतं अभ्यास करणं. तर परमपूज्य काका यांनी त्याला दिलेलं उत्तर हे अतिशय खूप सुंदर आहे आणि अगदी पटणारं उत्तर आहे. तर परमपूज्य काकांनी त्याला म्हटलं होतं की ठीक आहे, तुला अभ्यासाचा कंटाळा येतो, दॅट्स ओके, तू आत्ता माझ्याकडे कशाने आलास? तर तो मुलगा म्हणाला की मी ऑटोने आलो. तर काका म्हणाले ठीक आहे, ऑटोने आलास, मग ऑटोत समोर बसला होतास की मागे बसला होतास? तर तो म्हणाला अर्थात मी मागेच बसलो होतो, ऑटोमध्ये बसून आलो. तर मग काकांनी त्याला लगेच उत्तर दिला की तुला अभ्यासाचा कंटाळा येतो, तू अभ्यास केला नाहीस तर तुला ऑटोमध्ये समोर बसावं लागेल. म्हणजे हे अगदी त्या छोट्या मुलाला सुद्धा पटणारं उत्तर काकांनी दिलं. आणि अशा रोजच्या जीवनातल्या उदाहरण घेऊन काका आपल्याला त्यांचे विचार पटवून द्यायचे आणि अगदी त्या मुलाला पण ती गोष्ट पटली आणि त्याला अभ्यास करण्याची ऊर्जा काकांनी दिली. असे काका छोट्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत काका मार्गदर्शन करायचे आणि ती गोष्ट आपल्याला निश्चितच पटायची. आणि आजच्या सुखसंवादामधून सुद्धा नितीन काका यांनी काकांचे सूत्र आपल्यासमोर उलगडले, त्याबद्दल खूप मी नितीन काका यांचे आभार मानते. आणि तसेच आयोजकांचे सुद्धा आभार मानते की कारण इतके सुंदर सुखसंवाद आपल्याला ऐकायला मिळत आहेत, काकांच्या विचारांची उजळणी होते आहे, त्याबद्दल सौ कल्पना काकू देशपांडे, गायत्री काकू कुलकर्णी, तसेच अपर्णा काकू धारवाडकर यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. तसेच उपस्थित सर्व साधकांचे आभार मानते आणि परत एकदा विनंती करते की तुम्ही जर मागचे एपिसोड मिस केले असतील तर KS आर्ट्स नावाच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्हाला आधीचे सगळे एपिसोड्स बघता येतील. आणि हा एपिसोड तुम्ही जरूर सगळ्या पालकांना आणि सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून त्यांना कुठेतरी मार्गदर्शन मिळेल आणि काकांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील. एवढंच सांगते आणि पुन्हा एकदा भेटूया पुढील महिन्यामध्ये नवीन वक्त्यांसोबत. तोपर्यंत काका म्हणतात तसं बी हॅपी अँड टेक नाम. श्रीराम जय राम जय जय राम. तुझ्या पाऊली शिर माझे असावे, उचलून तू मज हृदयी धरावे. शिरी ठेवत हात याले कुराच्या, दत्ताई चरणी वाटा सुखाच्या. श्रीराम. धन्यवाद.